नमस्कार मंडळी. या 14 आणि 15 तारखेला 14 तारखेला 64 योगिनींपैकी तुम्हाला ज्यासाठी हवन करायचं आहे त्या योगिनींचं मंत्रांचं हवन आम्ही तिथे करणार आहोत. बऱ्याच जणांनी बुकिंग केलं आहे 14 तारखेला. 15 तारखेला महाशिवरात्रीचा सकाळी स्वामींना अभिषेक आहे आणि हवन पण आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी मठातल्या ज्या माताजी आहेत त्यांचा जो नंबर आहे रेशी माताजी त्यांच्याशी संपर्क साधावा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल आणि तुम्हाला 14 आणि 15ला येता येईल. ज्यांना राहायचं असेल त्यांची पण तिथे सोय करता येईल, पण बुकिंग अगोदर करून घ्या. तुम्हाला ते करावं लागेल कारण गर्दी खूप होते, मग लोकांना मिळत नाही जागा. तर त्याच्या आधी मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ज्या आमच्या माताजी तिथं आहेत रेशी माताजी त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यांच्याकडनं जागा आपली बुक करून घ्या, वेळ बुक करून घ्या आणि बाकी सगळं त्यांच्याशी व्यवस्थित बोलून घ्या. 16-17 तारखेला रेकीचे क्लासेस पण 2 दिवस तिथं राहण्यासाठी घेणार आहोत. ज्यांना रेकीचे क्लास घ्यायची रेकी करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा माताजी 2 दिवस 16-17ला क्लास घेणार आहे. ज्यांना रेकी करायची ते करू शकतात, जे राहू शकतात तिथे. तर अशा तऱ्हेने हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आता तुम्हाला आजचा उपाय जो सांगणार आहे तो सुलक्षणा योगिनीचा सांगणार आहे. ही योगिनी तिसरी, म्हणजे 64 योगिनींपैकी तिसरी योगिनी ही सुलक्षणा योगिनी, चौथी तारा. पण सुलक्षणा जी योगिनी आहे तर तिचं महत्त्व खूप आहे. आपल्याकडे फारसं लोकांना माहिती नाही आहे. नाही म्हणजे बहुतेक लोकांना नाहीच माहिती, 2% लोकांना माहिती असेल तर. कारण सुलक्षणा योगिनी जी आहे ही खरं म्हटलं तर प्रचंड फायद्याची आहे, पण आपल्याकडे ते करत नाहीत. मला असं वाटतं मी ही गोष्ट केली आहे आणि मला त्याचा भरपूर फायदा झाला आहे. जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ह्या सर्व गोष्टी माझ्या गुरूंनी माझ्याकडनं करून घेतल्या आहेत आणि त्याचे फायदे मला झाले. पण ते व्यवस्थित केल्यानंतर तुम्हालाही त्याचे फायदे होऊ शकतात. अनुभव नक्कीच चांगले येतील. म्हणजे माझ्यासारखे अनुभव येतील असं नाही, वेगळे अनुभव येतील. म्हणजे माझ्यापेक्षाही चांगले अनुभव तुम्हाला येऊ शकतात. पण तुम्ही ते घेतल्यानंतर आणि तुमचा विश्वास असेल तर ह्या नक्की गोष्टी तुम्ही करू शकता. तर सुलक्षणा जी योगिनी आहे तिची साधना फार वेगळी आहे. आपल्याकडे मसुराची डाळ, म्हणजे आजकाल ती फॅशन आहे, अख्खा मसूरची भाजी आणि भाकरी हे असं आपल्याकडे फॅशन आहे ती मसुराची. पण एक छोटासा माठ घ्या, त्या माठामध्ये अख्खा मसूर घाला आणि त्याच्यामध्ये हिरवे वाटाणे थोडेसे घाला. गोष्ट अशी त्याच्यामध्ये की ती भाजी सुलक्षणा देवीला योगिनीला ती भयंकर आवडते. पोळी करा, भाकरी करा, तुम्हाला जसं शक्य होईल तसं. पण ह्या 2 भाज्या असणं एकत्र खूप महत्वाचं आहे. तर त्याला मोड आले पाहिजेत. म्हणजे माठामध्ये ते भिजत टाका, भिजत टाकल्यानंतर त्याला मोड येणं फार गरजेचं आहे. मोड आल्याशिवाय ती भाजी करू नका. भले 2 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण माठामध्ये ती भिजत टाकल्यानंतर त्या दोन्हीलाही, म्हणजे हिरव्या वाटाण्याला आणि मसुराला, अख्ख्या मसुराला, डाळ नाही ना, अख्ख्या मसुराला मोड आल्यानंतर त्याची भाजी करा. कारण जेवढे मोड येतील त्याला जास्त, तेवढं तुमच्या घरात पैसा भरपूर येत राहील. त्या सुलक्षणा योगिनीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही साधारण, म्हणजे नवमीचं तुम्हाला मी सांगितलं की नटभैरवी, नटसुंदरी, मी तुम्हाला ते सांगितलं नवमीचं. आता दशमीला हिची साधना करतात. सुलक्षणा योगिनीची साधना ही दशमीला करतात. दशमीला करताना तर दशमी कशाची करायची, तर भाकरीची करतात, मग ज्वारीची करतात, मग असं म्हणजे तांदूळाची करतात. आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या.
कोणी वऱ्याच्या तांदूळाचं पण पीठ करून त्याची भाकरी करतात, कोणी राजगिऱ्याची पण भाकरी करतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की ज्यांना सुलक्षणा योगिनीची साधना करायची आहे, तर ती साधना तुम्ही करताना नेहमी लक्षात ठेवा की मसूर हा महत्वाचा आहे आणि त्याला मोड येणं आणि त्याच्यावर वाटणे घालून मोड येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही काय करा, दशमीला म्हणजे दर दशमीला तुम्ही सकाळी किंवा त्याच्या अगोदर 2 दिवस डाळ भिजत टाका आणि त्याला मोड आल्यानंतर दशमीच्या दिवशी तो नैवेद्य सुलक्षणा योगिनीला तुम्ही दाखवा. जेवढ्याला तुम्ही ते दाखवाल त्यावेळेला तिला सांगा, मसूर भिजत टाकताना सांगा की घरामध्ये ये, उतू नको मातू नको आणि आमच्याकडचा पैसा जाऊन घेऊ नको. म्हणजे खर्च जास्त व्हायला नाही पाहिजे आपल्याकडे. आपल्याकडे काय होतं की येताना पैसा भरपूर येतो, जातो कुठे कळत नाही, अंदाज येत नाही आणि पैशाला पैसा टिकत नाही. घरामध्ये स्वास्थ्य बिघडून जातं, नोकरी लागत नाही घरामध्ये किंवा असलेली सुटून जाते किंवा त्याच्यामध्ये उन्नती होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी सुलक्षणा योगिनी ही नावच तिचं खूप छान आहे, सुलक्षणा. तर तर तुम्ही ही दशमीला जर साधना केली सुलक्षणा योगिनीची, तर मला असं वाटतं की तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. विशेषतः याच्यामध्ये तुम्हाला फायदा जास्त होईल तो म्हणजे पैशाचा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वास्थ्य घरातलं, म्हणजे भांडणं वगैरे किंवा घरामध्ये काही जर असं असेल तर ते फारसं होणार नाही. याची काळजी मात्र तुम्ही नक्की त्याच्यामध्ये घ्या आणि तुम्हाला ती मिळेल पण. तर मला असं वाटतं की मी सुलक्षणा योगिनीचं सांगितलं आहे तुम्हाला, तुम्ही करा. अशा अनेक योगिनी आहेत, त्याचं हवन पण खूप छानपैकी केलं जातं. 64 योगिनींचे 64 मंत्र आहेत आणि वेगवेगळ्या तऱ्हेचं हवन आहे त्याच्यामध्ये. आता ही सगळी माझ्या गुरूंनी मला शिकवलं असल्या कारणाने ती सगळी ती करून झाली आहेत माझी आणि त्याचे फायदे पण मला भरपूर मिळाले. मी खरं सांगायचं तर मी अनुभव घेतल्यानंतरच, म्हणजे लोकांचं कसं असतं सायन्सवर जास्त विश्वास आहे. माझं असं म्हणणं आहे की पूर्वीच्या अमेरिकन लोकांनी, म्हणजे आत्ता नवीन ह्या पद्धती सांगायचं झालं तर अमेरिकन लोकांनी किंवा इंग्रजी लोकांनी याच्यावर खूप मोठं रिसर्च काम करून ते कसं सिद्ध केलं आहे हे तुम्ही ऐकलंय असेल, पाहिलंही असेल. मला असं म्हणायचं आहे की आपल्या लोकांनी करून ठेवलं आहे, फक्त त्याला सर्टिफिकेट इंग्लिश लोकांचं लागतं. ते मिळाल्यानंतरच लोकांचा विश्वास बसतो. पण काही हरकत नाही, काही का असेना, पण ते आहे हे नक्की आणि ते प्रूव्ह पण झालं आहे. तर मला असं म्हणायचं की सुलक्षणा योगिनीची साधना तुम्ही नक्की करा दशमीला आणि न विसरता मसूर मसूर अख्खा मसूर आणि वाटाणे म्हणजे हिरवे वाटाणे हे आदले 2 दिवस भिजत टाका. त्याला मोड आल्यानंतर त्याची भाजी करा. बाकीचा नैवेद्य तुम्हाला काय करायचं तसं तुम्ही करू शकता, पण या 2 भाज्या एकत्र करून तो नैवेद्य सुलक्षणा योगिनीला दाखवा आणि मला सांगा तुम्हाला काय फायदा झाला ते. बघूया, कारण तुमचे घरामध्ये लहान मुलं असतील त्यांचा पण खूप चांगलं काही होईल, सगळ्यांचंच चांगलं होईल. सुलक्षणा या शब्दाचा अर्थच तसा होतो, खूप चांगलं घरामध्ये वैभव निर्माण करणारी ही योगिनी आहे. तर चला मंडळी, आता नवमी झाली, दशमी झाली, आता एकादशी. एकादशीचं व्रत जे आहे ते फार वेगळ्या पद्धतीने तुम्हाला योगिनीचं सांगेन. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, मग पंचमी, षष्ठी, सप्तमी, प्रत्येकाची योगिनी आहे आणि ह्या 30 दिवसामध्ये या 64 योगिनी विभागल्या आहेत. त्या प्रत्येकीच्या एका दिवशीच्या 2 असं म्हणतात, पण तारा पण ह्याच्यामध्ये आहे. पण ताराचं तुम्हाला इतकं लगेच जमणार नाही, म्हणून तारात्रीची साधना तुम्हाला मी वेगळी सांगेन, कारण ही 4थी योगिनी असेल तारात्री. सुलक्षणा ही 3री. पहिल्या 2 सांगितलं तुम्हाला. आता ही दशमीला करा, एकादशीचं तुम्हाला नंतर पुढच्या वेळेला सांगितलं. तर पुढच्या योगिनीचं सांगताना दशमीचं, एकादशीचं तुम्हाला व्रत सांगेन, नक्की करून बघा. मला असं म्हणायचं की अनुभवाची खात्री असणार आहे, करायला काही हरकत नाही. आपल्याला आपण प्रयत्न करत राहायचं. सायन्स कसं सांगतं की तुम्ही सतत प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश आहे. आपण सुद्धा मंत्रांचं हे जे करणार आहोत हे सायन्सच्या दृष्टीने बघा आणि सायंटिफिकलीच हे करा,
तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. चला, तोपर्यंत आपण भेटूया 14, 15, 16, 17. हा, तोपर्यंत नमस्कार. वाट नक्की मठामध्ये या.